नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बी द बेस्ट 8वीची सेमी इंग्लिश मीडियमची जी पोयम आहे, इंग्लिश मीडियमची बी द बेस्ट ही पोयमचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. जसे की आपण स्टेट बोर्डचा अभ्यास चालू केला आहे, तर आपण पहिली पोयम घेतली होती 8वीच्या विद्यार्थ्यांची बी द बेस्ट ह्या पोयमचं आपण वर्कशॉप बघत होतो. मग आता आजचा जो लास्ट टॉपिक आहे तो आहे ॲप्रिसिएशन. आता ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचा आहे, कारण हा 10th मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो, ॲप्रिसिएशन म्हणजे काय. सो इथे जरा तुम्ही बारीक लक्ष द्या, कारण हे 10वीच्या दृष्टी खूप महत्त्वाचा भाग आहे. हो, सो इथे 8वीचं आपण इंग्लिशचं बघतोय, पहिली पोयम आहे बी द बेस्ट, याचं आपण ॲप्रिसिएशन बघतोय. ठीक आहे, तर ॲप्रिसिएशनमध्ये पहिला जो क्वेश्चन असतो तो क्वेश्चन असतो की द टायटल ऑफ द पोयम इज डॅश. म्हणजे इथे आपल्याला ह्या पोयमचं जे टायटल आहे, पोयमचं टायटल काय आहे, बी द बेस्ट हे लिहायचं आहे. सेकंड काय आहे, द पोयम इज रिटन बाय. म्हणजे इथे आपल्याला पोएट, जो कवी किंवा कवयित्री असते, त्यांचं नाव लिहायचं आहे. तर ह्या पोयमला कवी कोण आहेत, त्यांचं नाव लिहायचं आहे. थर्ड आहे द पोयम हॅज डॅश स्टांजा. म्हणजे ह्या पोयमला किती उतारे आहेत, 4 उतारे आहेत. आणि ईच स्टांजा हॅड डॅश लाईन्स. मग ह्या प्रत्येक उतार्यामध्ये काही ठिकाणी 5 लाईनी आहेत, तर काही ठिकाणी 4 लाईनी आहेत. मग ते आपल्याला लिहायचं आहे. द लाईन्स दॅट राईम इन द ईच स्टांजा आर डॅश. मग आता आपण इथे पाहिलं, इथे आपण रायमिंग स्कीम बघितली. तर रायमिंग स्कीम कशी आहे, इथे हिल, इथे रील, ए, नंतर इथे ग्रास, इथे बाज, परत इथे बी, ट्री, मेक, लेक. म्हणजे इथे राईम स्कीम कोणती आहे, सेकंड आणि फोर्थ अशा कॉम्बिनेशनमध्ये आहे. म्हणून इकडे आन्सर काय येणार, सेकंड आणि फोर्थ. ठीक आहे, आता 5वं, द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ डॅश. मग आता इथे आपण पहिला पॅरा पाहिला, त्याच्यामध्ये पोएट आहेत त्यांनी काय केलं आहे, मोठ्या वस्तू म्हणजे मोठे झाडं जे आहेत त्यांची तुलना छोट्या झाडांशी केली आहे. इथे सेकंडमध्ये सुद्धा तसंच आहे, त्यांनी मोठ्या माशाची तुलना छोट्या माशासोबत किंवा मोठ्या झाडाची तुलना एका छोट्या म्हणजे गवतासोबत. तिसऱ्यामध्ये एका मोठ्या जहाजाच्या कॅप्टनची तुलना क्रूसोबत. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींची तुलना छोट्या गोष्टींसोबत केली आहे. म्हणूनच इथे लिहायचं द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ द स्मॉल थिंग्स हे येणार. त्याच्यानंतर पुढचं आहे डॅश इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम. मग या पूर्ण पोयममध्ये कुठली गोष्ट सतत रिपीट झालेली आहे, बी द बेस्ट, बी द बेस्ट, बी द बेस्ट, बी द बेस्ट. हे एक्सप्रेशन आहे ते सारखं रिपीट झालेलं आहे, म्हणून इकडे येणार, ते येणार. आता 7वं जे आहे, 7th क्वेश्चन जो आहे, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. तर आता इथे पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वमत लिहायचं आहे. मग तुम्हाला ह्या पूर्ण पोयममधून कुठली लाईन सगळ्यात जास्त आवडली आहे ती तुम्हाला इथे पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहायची आहे. तुमच्या स्वतःच्या व्ह्यूने इथे लिहायची आहे, जी तुम्हाला इथे लाईन आवडलेली आहे. आता हे झालं हे झालं ॲप्रिसिएशन. पण ह्याच्यामध्येच काही ठिकाणी तुम्हाला फिगर ऑफ स्पीच पण विचारला जातो इथे. परत इथे काही ठिकाणी तुम्हाला नाऊन किंवा काही ग्रामरचे क्वेश्चनसुद्धा विचारले जातात ॲप्रिसिएशनमध्ये. मग ते कसे असतात, काय असतात, ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आज आपण ॲप्रिसिएशन बघितलं. चला, थँक्यू.